नमस्ते. आता आपण स्कॉप साठी गुगल ड्राईव्ह मध्ये गुगल डॉक्स मधून जे डॉक्युमेंट तयार केलेलं आहे त्या डॉक्युमेंटच्या साहाय्याने आपण त्याची PDF कशी करायची, त्याची कॉपी कशी तयार करायची हे या ठिकाणी शिकणार आहोत. पहा, मोबाईल मध्ये आपण गुगल ड्राईव्ह ओपन करायचा आहे. या ठिकाणी जे काही सिम्बॉल दिसत आहे त्यामधून आपण आपला ड्राईव्ह निवडायचा आहे. या ठिकाणी मी जे शिक्षक आहेत त्यांना स्कॉपचे क्षेत्र वाटून दिलेले आहेत आणि त्याची स्वतंत्र लिंक शेअर केलेली आहे. या ठिकाणी पहा, स्कॉप 2026 हा एक फोल्डर तयार केलेला आहे. यावर क्लिक केले असता या ठिकाणी जी एकूण 6 क्षेत्र आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आता यातील मी क्षेत्र क्रमांक 5 वर क्लिक करत आहे. क्षेत्र क्रमांक 5 मध्ये 101 ते 117 मानक आहेत. आता मी हे मानक क्रमांक 101 हे गुगल डॉक्सच्या साहाय्याने तयार केलेलं आहे ते मी या ठिकाणी ओपन करत आहे. तर या ठिकाणी हे डॉक्युमेंट ओपन केल्यानंतर आपल्याला काहीच दिसत नाही. तर या ठिकाणी आपण ही जी 3 टिंबा आहेत त्या 3 टिंबाला क्लिक करायचा आहे आणि प्रिंट लेआउट म्हणून हा जो टॅब आहे प्रिंट लेआउट यामध्ये हा इनएक्टिव्ह आहे, त्याला ऍक्टिव्ह करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं हे जे गुगल डॉक्सच्या साहाय्यानं जे फॉर्मॅट तयार केलेलं आहे थोडक्यात ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता मी हे एडिट कसं करायचं हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. हे सर्व जे हा जो पार्ट आहे हा तयार केलेला तो हेडर मधून तयार केलेला आहे आणि ही जी साइन आहे ती फुटर मधून तयार केलेली आहे. आपण यावर क्लिक केले असता आपल्याला हे या पद्धतीने दिसत आहे. हे थोडस आपण लहान करून घेऊया. आणि आपल्याला या ठिकाणी क्षेत्र 5 आणि त्यामध्ये व्यवस्थापन आणि संनियंत्रण हे आपल्याला एडिट करायचं आहे. तर हे आपल्याला आपण व्हॉइस टायपिंगच्या साहाय्यानं एडिट करू शकतो. मी या ठिकाणी थोडस मोठं करून बघतोय. हे जर आपण असं लहान केलं या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला हे वरचं आपल्याला काही एडिट करायचं नाही. क्षेत्र क्रमांक 5 म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपण बोटाने क्लिक केलं असता आपल्याला इथलं हे बदलता येतं, तर हे आपण बदलून घ्यायचं. त्यानंतर त्याचं जे विधान आहे उपक्षेत्र 5.1.1 शाळा दृष्टी ध्येय विधान मानकानुसार कार्य करते, तर आपण आपल्या सोयीनुसार हे बदलायचं आहे. त्याचा मानक क्रमांक आहे तो बदलायचा आहे आणि त्याचा स्तर जो आहे तो बदलायचा आहे. हे केल्यानंतर आपल्याला मोबाईलच्या खालच्या बाजूला हे जे बटन आहे या बटनाला क्लिक करायचं आहे. बटनाला क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे आणि आपण त्या ठिकाणी जी फोटो आपण इन्सर्ट करणार आहे ते फोटो इन्सर्ट करायचा आहे. फोटो इन्सर्ट करण्यासाठी या वरच्या बाजूला जे प्लसचे चिन्ह आहे त्या प्लसच्या चिन्हाला क्लिक करायचं. या ठिकाणी खाली आपल्याला लिंक इमेज असे ऑप्शन येत असतात. त्यातल्या इमेजला क्लिक करूया. इमेजला क्लिक केल्यानंतर फ्रॉम फोटो, फ्रॉम कॅमेरा, फ्रॉम व्ह्यू असे ऑप्शन येत आहे. तर आपण त्यातल्या फ्रॉम फोटोला क्लिक करू. फ्रॉम फोटोला क्लिक केल्यानंतर आपण जे फोटो तयार केलेले आहेत, आता उदाहरणार्थ मी या ठिकाणी एक कोलाज घेतो
हे घेतो आणि याला मी डन म्हणतो. हे या ठिकाणी कोला झालेला आहे आणि खाली याला क्लिक केल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित दिसत आहे. आता या ठिकाणी काय झालं, सहीवर आली, हे कोलाच मोठं झालं तर हे आपण बोटानं असं लहान करू शकतो, स्मॉल. आणि आपल्याला असं दिसतंय की पेज वाढलेलं आहे. तर हे पेज वाढलेलं आहे तर हे जे कोलाज आहे याला आपण बोटानं क्लिक केल्यानंतर त्याच्या बाजूला असणाऱ्या या डॉटला क्लिक करून हे लहान करून घ्यायचं आहे. हे पूर्णपणे हे कोपऱ्याला पकडून पूर्ण लहान करून घ्यायचं आहे. आणि लहान करून घेतल्यानंतर आता याला आपण याच्यावर क्लिक केल्यानंतर याला असणारे, याच्या आत असणारे ऑप्शन दिसत आहेत. पहा मी या ठिकाणी बाजूला आता क्लिक करतो. याला क्लिक केल्यानंतर इथं बाजूला कट, कॉपी, पेस्ट, सिलेक्ट, डिलीट आणि इथे जी 3 टिंब आहेत त्या 3 टिंबाला आपण क्लिक करूया. 3 टिंबाला क्लिक केल्यानंतर इमेज ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता हे इमेज ऑप्शन मध्ये जाऊन आपल्याला कसा पाहिजे इमेज ऑप्शन ते आपण घ्यायचं आहे. तर या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 ऑप्शन दिसत आहेत. त्यातला आपण इमेज आणि टेक्स्ट, रॅप टेक्स्ट असे याला नाव आहेत. आपण यातला एक ऑप्शन निवडूया. खालीवर आपल्याला टेक्स्ट पाहिजे हा आपण निवडून पाहूया आणि त्याला हा वरती जे हे चिन्ह आहे त्याला क्लिक करूया. असं घेतल्यानंतर आपल्याला आता काय झालेलं की वरती जागा सुटलेली आहे. तर हे वर येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर हे आपल्याला वर घ्यायचं आहे. हे अजून लहान करायचं. हा जो फोटो आहे तो अजून लहान करायचा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हा आपल्याला वरती घेऊन जाता येते. नाही, अजून लहान करून बघूया. आता वर जातोय का, जातोय. हा आपल्याला पाहिजे जिथं पाहिजे तिथं आणायचं आणि त्याला असा बाजूला कोपऱ्यात करून पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला बसवून घ्यायचं. आता हे केल्यानंतर आपल्याला असं दिसतंय की खाली पेज शिल्लक राहिलेली आहे. आता ही पेज आपल्याला कट करायची आहे. तर हा जो इथं आपण क्लिक केल्यानंतर हे येते, त्याला कर्सर म्हटलं जातं. तर हे जे बटन आहे आपलं हे, त्या यानं आपल्याला ते पाठीमागे घ्यायचं आहे. हा, हे जर आपण असं केलं तर वर आलो. आता आपण 1 आणि 2 पेज राहिले. आता आपल्याला काय करायचं, हे 2 पेज ठेवायचे. जर आपल्याला वरती पण फोटो बसवला त्याला लागणारी आवश्यक माहिती आपण इथं व्हॉइस टायपिंग लिहू शकतो. आता आपल्याकडे वेळ नाही व्हॉइस टायपिंग करून लिहायला, तर हे असंच ठेवायचं आणि नंतर प्रिंट काढून आपण त्याबद्दलची माहिती टेक्स्ट स्वरूपात आपण हाताने लिहू शकतो. तर आता हे आपलं डॉक्युमेंट तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी हे जे बरोबरचे चिन्ह आहे त्या बरोबरच्या चिन्हाला क्लिक करायचं. असं केल्यानंतर आता आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी आपल्याला 2 पेज तयार झालेले आहेत. पहिल्या पेजवर फोटो आहे आणि खालच्या पेजवर आपल्याला माहितीसाठी भविष्यामध्ये आपण त्यामध्ये लिहू शकतो. गरज नसली तर आपण याची प्रिंट काढताना ह्या पहिल्याच पानाची सुद्धा काढू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, तर याचं आपल्याला PDF मध्ये रूपांतरित करायचं आहे. आता याला आपण नाव दिलेलं आहे. जो काही बदल करायचा आहे तो आपल्याला या ठिकाणाहून करता येतो. आता प्रथम आपण काय करूया, ते याचं PDF याचं आपण दुसरी फाईल तयार करूया. मानक क्रमांक 101. समजा आता मानक क्रमांक 102 मला बनवायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ही जी 3 टिंब आहेत त्या 3 टिंबाला क्लिक करायचं आणि मेक अ कॉपी म्हणायचं. आता मेक कॉपी केल्यानंतर हे विचारेल माय ड्राईव्ह. आता माय ड्राईव्ह आपला आपण जो तयार केलेला आहे, जे इथे तुम्हाला तयार करून दिलेला आहे स्कॉप मध्ये कुठं आपलं क्षेत्र आहे समजा 5 मध्ये आपण सिलेक्ट म्हणायचं आणि या ठिकाणी मानक क्रमांक 101 झालं, त्याला फक्त काय करूया, मानक क्रमांक 102 करूया. 102.
आणि ओके म्हणू. मानक क्रमांक 102 तयार झालेला आहे. आता हे सोडून द्यायचं, त्याच्यावर आपल्याला नंतर काम करायचं आहे. आता मगाशी आपण होतो मानक क्रमांक 101 वर. आता मानक क्रमांक 101 आपल्याला या ठिकाणी दिसते, 102 तयार झालेला आहे. आता 101 ला आपण क्लिक करूया. 101 आपल्याला पीडीएफ मध्ये रूपांतर करायचं. तर आपण काय करूया, याला 3 टिंबाला क्लिक करूया. या ठिकाणी मेक अ कॉपी सेंड अ कॉपी या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पीडीएफ ऑप्शन आपल्याला दिसेल आणि ओके म्हणूया. ओके म्हणल्यानंतर आपल्याला ते डॉक्युमेंट कुठं पाहिजे, तर याच ड्राईव्ह मध्ये पाहिजे. खाली आपल्याला ड्राईव्हचा खाली सरकवल्यानंतर ड्राईव्हचा ऑप्शन दिसेल. शेअर विथ ड्राईव्ह जस्ट वन्स. आता हा जस्ट वन्स म्हटल्यानंतर आपण मानक क्रमांक 101 कुठं पाहिजे आपल्याला आणि कोणत्या मेल आय ला पाहिजे, आपण जेवढे मेल आय डी तिथं आहे त्याला क्लिक करूया. आता पहा, आपण ही करणार आहे ZTPS विजयनगर हा माझ्याकडे आहे, परंतु तुमचा या ठिकाणी असेल कारण ती तुमच्या ड्राईव्ह मध्ये ओपन होणार आहे. मी सध्या याच ड्राईव्हला ओपन करतो. क्षेत्र क्रमांक 5 मध्ये मानक क्रमांक 101 ची पीडीएफ होणार आहे आणि मी या ठिकाणी अपलोड करणार आहे. आता ही झाली की नाही बघण्यासाठी आपल्याला थोडं रिफ्रेश करावं लागेल. या ठिकाणी मानक क्रमांक मागे आल्यानंतर मला दिसतंय की मानक क्रमांक 101 ची पीडीएफ तयार झालेली आहे. आपल्याला 2 पानातच पाहिजे होती, 2 पानात पीडीएफ तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर या पीडीएफ ची लिंक तयार करायची आहे. ती कशी करणार, तर या ज्या 3 डॉट आहेत त्या 3 डॉटला आपल्याला क्लिक करायचं आहे. या 3 डॉटला आपण क्लिक करूया आणि या ठिकाणी आपल्याला शेअर म्हणायचं आहे. सॉरी, शेअर नको. या ठिकाणी आपण या 3 डॉटला क्लिक करून आपल्याला मॅनेज ऍक्सेस मध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी एडिट हा ऑप्शन असला पाहिजे. आहे ऑलरेडी येणार आहे. त्यानंतर बॅकला येऊया आणि आपण मानक क्रमांक 101 आणि त्याची आपल्याला या ठिकाणी लिंक कॉपी लिंक म्हणायची आहे. आणि ही लिंक आपण काय करायचं आहे, आपलं मोबाईलचं व्हॉट्सअप उघडायचं आहे. व्हॉट्सअप मध्ये उघडून स्वतःलाच आपण काय करूया, शेअर करूया. आता मी माझा स्वतःला शेअर करून ठेवतो. या ठिकाणी मी आणून ती काय करणार आहे, या ठिकाणी मी टेस्ट करणार आहे, टेस्ट. आणि ती अशी या ठिकाणी मानक क्रमांक 101 ची लिंक तयार झाली. आणि ही लिंक तुम्हाला तुमच्या मुख्याध्यापकांना काय करायची, पाठवायची. म्हणजे तुमची मुख्याध्यापक काय करतील, ही लिंक या ठिकाणी अशी कॉपी करतील. कॉपी करतील आणि काय करतील, त्यांचं जे स्कॉपचं ऍप आहे,
स्टॉप चॅट मध्ये स्वयंमूल्यांकन सुरू करा, याला क्लिक करते. मानक क्रमांक आहे 101. क्रमांक आहे 101. या ठिकाणी त्याला क्लिक करते. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ती त्याचं स्तर निवडते आणि टेस्ट हिअर या ठिकाणी ती लिंक काय करतील, पेस्ट करतील. आणि मग या मानकाचं या पद्धतीनं आपलं काम या मानकापुरतं संपलेलं आहे. आता आपण कुठं होतो मगाशी, की आपण ड्राईव्हला होतो. ड्राईव्हला आपण काय केलं, आता मानक क्रमांक 102 केलेला आहे. आता मानक क्रमांक 102 ओपन करूया. मानक क्रमांक 102 मध्ये आपल्याला या पद्धतीने दिसतंय. तर इथं जे हा जो पेन आहे याला प्लेनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एडिटचं ऑप्शन येतोय. पण असं न करता इथं जाऊन प्रत्येक वेळी तुम्हाला प्रिंट लेआउट निवडायचा आहे आणि प्रिंट लेआउट निवडल्यानंतर मग तुम्हाला हे पेज अशा पद्धतीने दिसणार आहे. आता इथं मग तुम्ही हे वरचं क्षेत्र, विधान, मानक क्रमांक, स्तर हे बदलायचं. हा फोटो नको असेल तर त्याला कट करायचा आणि आपल्याला पाहिजे ते या ठिकाणी घ्यायचं आहे. हे वर्ड डॉक्युमेंट तयार झालं किंवा गुगल डॉक्स तयार झालं. हे करताना हे झाल्यानंतर आपल्याला तिसरं पाहिजे, मानक क्रमांक 103, मानक क्रमांक 104 किंवा 1, 2, 3, 4 असं करून ठेवायचं आहे. यामुळे काय होणार आहे की आपणाला आपल्याजवळ PDF पण राहणार आहे आणि वर्ड डॉक्स पण उपलब्ध होणार आहे. आपली जरी प्रिंट इकडे तिकडे झाली तरी आपण या वर्ड डॉक्सच्या मदतीनं प्रिंट आपण व्यवस्थित काढू शकतो. तर अशा प्रकारे हे तुम्हाला समजण्यासाठी मी थोडक्यात हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आपण या पद्धतीने काम कराल अशी मला आशा आहे. धन्यवाद.